नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपलं एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज जरा पुण्यात होतो, म्हटलं जरा सिटी राईड करूया। आणि असा प्लॅन करतच होतो की एका फिरू म्हटलं पुण्यामध्ये, तर स्वप्नीलचा फोन आला आणि अशाच गप्पा मारता मारता एक आमची आठवण निघाली। आम्ही जेव्हा सुरुवातीला पुण्यात आलो होतो त्यावेळेस आम्ही राहायला सिंहगड रोडला होतो। भरपूर वर्ष झाले, 2011ची गोष्ट असेल। तर असाच विषय निघाला बोलता बोलता, अरे निशांत ते खूप चेंज झाला आहे, मी त्या रोडने एकदा गेलो बोलला, आणि ब्रिज पण भरपूर झाले म्हणे तिथे, असं काहीतरी तो बोलला। सिंहगड रोडला भरपूर चेंज झाल्या गोष्टी। आम्ही त्यावेळेस सनसिटी साईडला राहिलो होतो, तर म्हटलं ठीक आहे चला बघून येऊ। जेव्हा आम्ही तिथे राहिलो होतो ना, त्या फ्लॅटवर जवळपास 7 ते 8 जण होते, आय गेस 9 जण होते, आणि ओनरच्या दृष्टीने त्या फ्लॅटवर राहणारे मुलं होते फक्त 4, आणि आम्ही बाकीचे सर्व इलिगल मायग्रंट्स। पण मजा होती यार त्या दिवसात। तुमच्या आठवणी असतील अशा की रूम ओनरला माहीत नसतं की एका फ्लॅटमध्ये किती जण राहत आहे, तर त्यावेळेस चालायचं। ओनरने कधी चेक नाही केलं। तुषार होता, मी होतो, स्वप्नील, बाळा, गौरव, एवढे तर मला आठवत आहे। गौरव, स्वप्नील तर आम्ही अजूनही कनेक्टेड आहे। आणि आमच्या 9 मध्ये ना फक्त स्वप्नील कमवणारा होता, आणि स्वप्नीलचा एक मित्र, करेक्ट, मंत्री, हे दोघंच कमवणारे होते। बाकी आम्ही सर्व असेच जॉब शोधतोय, चालू आहे, सर्चिंग आहे, भेटल, याच्यातच आमचा दिवस चालला होता। जसा तिथे जायचा विचार झाला आहे ना, एक आठवणी अशा ताज्या होत आहे। जेवण झालं, शतपावली करणं, सकाळी लवकर उठणं, एकमेकांना आंघोळीला पाणी तापवणं, दूध गरम करणं, 101 आठवणी यार, भारी दिवस होते। आता जो तो लाईफमध्ये सेटल आहे, कामामुळे कोणाला वेळ नाही भेटत। पण तरी कधी असा मेसेज आला तर बोलणं होतं, आठवणी ताज्या होता। आत्ताच घ्या ना, स्वप्नीलचा जस्ट बोलणं झालं की तो एरिया खूप चेंज झालाय आणि मी इकडे जायचं ठरवलं, म्हटलं बघूनच येऊया। एवढं एक बरं आहे, अजून तरी काय मला ट्रॅफिक लागली नाही। कारण की पुण्याची ट्रॅफिक अवघडच असते यार। मुंबईत कसं आपण लोकलमध्ये बसतो तर पोहोचून जातो आरामात डेस्टिनेशनला आपल्या, रोडलाही असते, पण मुंबईत एक ऑप्शन आहे की आपण लोकल यूज करू शकतो। तसं पुण्यात तुम्हाला बाय रोडच जावं लागतं। लागलाय सिग्नल, जरा थांबवा आता। इथे रोडच्या सिग्नलला आहे आपण, समोर L&T IT कंपनी आहे, टेक पार्क, आणि इथे जे कुंदा चहा म्हणून एक शॉप आहे चहाचं, इथे गर्दी बघा किती आहे। लांबोटी, चिवडा, मुद्दा, शेंगा काहीतरी आहे वो तिथे, जयशंकर फूड, भरपूर गर्दी। पण आपला सिग्नल कधी सुटेल, सुटला, निघालो। कसं सिग्नल ब्रेक नाही करायचा। फॉलो द रूल्स, ट्रॅफिक रूल्स, RTO रूल्स, गरज आहे त्याची। ऑसम, काय फायरिंग होती बाईकची, खूप आवडते आपल्याला। एक 10 नोट
आपण आहे आता एक्झॅक्ट सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी जवळ, जे की आहे SB रोडला. ही बघा सिम्बायोसिस, आणि पुढून आपल्याला घ्यायचं आहे राईट. यहाँ से हमको लेना है राइट भाई, अपने मंदिर की ओर. आता आपण आलो आहे नळ स्टॉपकडे. मेट्रो स्टेशनच्या थोडं पुढून आपल्याला घ्यायचं आहे लेफ्ट. बाप रे राईडा, त्याच्यामुळे मस्त शॉर्टकट भेटलंय. काय की ट्रॅफिकमध्ये कुठं अडकत नाही मी. छोट्या लेनमध्ये गाडी चालली आपली मस्त एकदम. हा राजाराम बापू ब्रिज आहे. हा हे आठवत आहे मला. राईट साईड तर इमारती अजिबात नव्हत्या यार. समोर ब्रिज पण झालाय. आई शपथ, ते पर्वती समोरचा आय गेस. मला एवढं क्लिअर आठवत नाही, पण पर्वती मला वाटतंय. आता राजाराम बापू ब्रिजेस आहे, तिथून मी क्रॉस केलाय सिग्नल. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट. अरे किती डेव्हलप झालं यार. अजून तर मी माझ्या एरियात गेलो पण नाही जिथे मी राहत होतो. अरे यार, आपण आपल्या एरियात आलो ना खूप वर्षांनी, खूप भारी वाटतं. पण ब्रिजवर तर नाही जायचं आपल्याला, खालूनच घ्यावं लागत. हिंगणे मारिक पाक करत शेंकड रोड सरळ. अरे यार का सही गेलंय, खूप भारी. खूप भरपूर डेव्हलप झालं. म्हणजे सन सिटी एरिया किती डेव्हलप झाला काय माहिती. त्यावेळेस ती एकच सोसायटी अशी होती ना, खूप डेव्हलप एकदम भारी. आता माहित नाही तो एरिया कसा असेल. चला बघूया. बदललंय खूप. सगळे शॉप्स, मॉल. हा हे बघा, हे जे आहे ना मधुर हॉस्पिटल, इथून राईट साईड इकडे मध्ये राहायचो मी. करेक्ट आलोय जवळ. लेफ्ट घ्यावं लागेल मला. सॉरी लेफ्ट नाही राईट. हा संतोष हॉल आणि इथून राईट. इथे माझा बस स्टॉप होता यार. किती चेंज झाले. हा रोड मी जो स्टॉप दाखवला ना, तर तिथपर्यंत मी पायी यायचो. कुठून माहिती का, आता हा रोड तिथं तुम्हाला दाखवतो मी. किती चेंज झालं यार. स्वप्न जेव्हा हा व्हिडिओ बघेल ना त्याला खूप भारी वाटणार आहे. खूप खूप बदल झालाय. इथं मेस होती, एक बांबू हाऊस काहीतरी इथे मेस होती. इथं आम्ही एक जेवण ट्राय केलं होतं. काय बरोबर नव्हतं, पण ठीक आहे, केलं होतं ट्राय. किती बदललं यार. इथे एक मेडिकल होतं, अपूर्वा मेडिकल. ते आहे का नाही काय माहिती. सन सिटी आहे बघ. इथं आम्ही पायी यायचो. हा इथं आम्ही पायी यायचो. करेक्ट. खूप खूप डेव्हलप झाले खूप. हा हे बघ, अपूर्वा मेडिकल आहे अजून तिथेच आहे. आणि मी ना इथे मध्ये राहायचो. जाऊया आपण तिथे, बघू रस्ता आहे का. इकडूनच आहे. नॉस्टॅल्जिया मॅन, नॉस्टॅल्जिया. इथे कुठेतरी सोसायटी होती आमची. इथेच कुठेतरी होते.
करेक्ट. तर आठवत नाही मला एक्झॅक्ट कोणती सोसायटी आहे, पण इथं होती. भरपूर चेंज झाला आहे इथे. हा बाई आमचं किराणा दुकान होतं बरं का. करेक्ट इथंच कुठतरी होती. जावं लागेल आता आपल्याला रिटर्न. थोडं पुढचा एरिया दाखवतो मी तुम्हाला. या गल्लीत आमची मेस होती इकडे. आणि काहीच नव्हतं. हा पुरा शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्हता. आम्ही इथं रात्री शतपावली करायचो. किती डेव्हलप झालं यार. मला एवढं भारी वाटतंय ना. स्वप्नील पुण्यात यार एक दिवस आपण फिरू माहिती का. खूप भारी वाटेल. या बिल्डिंग्स तर होतेच आधीपासून, यांचं काही नाही. जे शॉपिंग कॉम्प्लेक्स मी तुम्हाला दाखवले ना ते नंतर झालेले. बापरे. खूप भारी आहे. हा इथं बसायचो आम्ही. ह्या तसं हे सन ऑर्बिट, सन सिटी हे अपार्टमेंट होतं इथं. आणि आम्ही नाही इथं बसायचो बस स्टॉपवर. हे समोरचं काहीच नव्हतं. शिवसागर प्लॅटिनम काय शॉप्स काय बिल्डिंग्स. बापरे. इथे आम्ही इकडे पण यायचो. इथे एक मेस होती. या इथेच कुठेतरी एक मेस होती. हा सागर किनारा. अरे अजून ती मेस यार शपथ. या गोष्टी जवळपास आता ना 2011 विचार करा ना तुम्ही. 2025 चालू आहे. 14 वर्ष ती मेस आहे. यार अजून झालं आहे मेस इथे. आपलं एक मित्र इथेच जवळ बाजूने एक अविनाश म्हणून. त्याची बिल्डिंग नाही आठवते मला, पण इथेच कुठेतरी. पुढे ना मालिक बाग लागतं. हा हीच वाटतं सुंदर गार्डन. काय माहिती आठवत नाही मला. पाक्षिक नगर. पाक्षिक काय रे. पाक्षिक नवासिंहगड परिसर हे आधीपासून आहे तिथे. हा हीच वाटतं. ओमकार करेक्ट. ओमकार मध्ये राहतो करेक्ट. आणि इथे एक समोर ना ब्रह्मा प्युअर व्हेज हॉटेल होतं. आता हाय का नाही माहीत नाही. ब्रह्मा प्युअर व्हेज आहे अजून आहे. बघूया आता माणिक बाग. माणिक बाग आहे का नाही काय माहिती. इथेच होती माणिक बाग. माणिक बाग म्हणजे असं फूड कोर्ट सारखा नाही का. एक जागा की जिथे सगळी स्टॉल असतात स्नॅक्स त्या टाईप होतं तो माणिक बाग. तर त्याच्यासाठी ते प्रसिद्ध होतं. फक्त बघू आहे का नाही आणि निघू आपल्या प्रवासाला. हे ब्रिज हे आधी काहीच नव्हतं यार. काहीच नव्हतं. बरं झालं झालंय ब्रिज. बरोबर चाललंय आपण. त्या चुकीचं जात नाहीये. हा जो एरिया होता ना हा माणिक बाग होता. बघू इथं आहे का. ते शॉप सगळे स्नॅक्स आयटम. हां आहे अजून. अच्छा त्यांना सेपरेट जागा दिली. वा भारी. मस्त केलं. राईट साईड सेपरेट जागा दिली आता. हां ICICI बँक तेव्हा पण होती. भारी आहे. खत्री बंधू आईस्क्रीम. हा हे तेव्हा चालूच झालं होतं असं करायचं त्यांचं. आता प्रॉपर झालंय. पटापट चेंज होता गोष्टी.
मी ज्यावेळेस होतो ना त्यावेळेस काय नाही, 1-2 त्या मेस नॉर्मल बेस 1 टाइम 1600 महिन्याचे. सनसेट झालाय ना त्यामुळे समोरचा जो व्ह्यू दिसतोय ना तो कलर माहीत नाही तुम्हाला आता कॅमेऱ्यात कसं दिसतोय, पण मी जो बघतोय ना इतका भारी दिसतोय ना व्ह्यू तो. ऑरेंज, त्याच्यावर थोडी ग्रे शेड आणि वरती असा लाईट वर होत गेलाय, खूप भारी. मी सरळ जाणार होतो पण थोडा मधून टाकली परत, कारण की जी आमची एक मेस होती जी आम्ही खूप दिवस तिथे जात होतो जेवायला, ती आहे का नाही ते चेक करू म्हटलं. काय माहित नाही ती असेल का नाही यार. बघू. नाही वाटतं ती मेस इथेच होती कुठेतरी. हां इथे होती ती मेस. गेली ती मेस. हा येतो अपूर्वा मेडिकलचा एरिया आणि हा जो समोरचा रोड जातो ना इकडे आमची ही सोसायटी होती. तर या सोसायटी म्हणजे तिथून पायी यायचो आम्ही आणि तुम्हाला दाखवतात ही अपूर्वा मेडिकल. आणि तिथून जे पायी यायचो ते जे मी तुम्हाला दाखवलं सुरुवातीला संतोषनगर हॉलच्या समोरचा जो बस स्टॉप होता तो, तिथपर्यंत आम्ही पायी यायचो. नंतर मलाही जॉब लागला ना तर मग मला बस तिथूनच भेटायची. मला जॉब होता कात्रजला, तर मग इथून मला स्वारगेटपर्यंत जावं लागायचं आणि स्वारगेटपासून बस चेंज करून दुसरी बस धरायला लागायची. भारी दिवस होते यार ते. हे बघा आलो बाहेर. हा समोरचा संतोष हॉल, हा बस स्टॉपच होता संतोष हॉल, आणि या साईडला माझा बस स्टॉप होता इकडे. आणि इथे एक ना मावशी होत्या ज्या टपरी तर होती, आता माहीत नाही हीच आहे का ती. हीच टपरी होती अशी, माहिती त्या मावशी आहे का त्यांची मुलं आहे मध्यपूर हॉस्पिटल. आणि मोठा झाला आहे. आधी असं ना छोटा वाटायचा रोड, पण आता बघा ना तुम्ही 6 लेन वाटतोय तो डायरेक्ट. 1 साईडच 6 लेन दिसत आहे. भारी. झाला आपला जुना एरिया बघून निघालो आहे परत आपल्या रूमकडे. हां भारी वाटलं, मस्त होता एरिया. खूप वर्षांनी गेलो. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या काय आठवणी असतील त्या एरियामधल्या, तर तुम्हाला तो एरिया समजला असेल की कोणता एरिया, तेही कमेंटमध्ये सांगा. मी कोणता एरिया कवर केला आहे तर तेही नक्की सांगा. चला भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली रजा घेतो.